हम्म. आजची आपली ही सखोल चर्चा सुरू करताना माझ्या मनात एक विचार येत होता. म्हणजे कल्पना करूया की एखादी व्यक्ती एका अत्यंत अंधाऱ्या आणि खूप गुंतागुंतीच्या अशा चक्रव्यूहात अडकली आहे. बाप रे, असा विचार करणं पण भयानक वाटतं. हो ना. आणि बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी ती व्यक्ती वर्षानुवर्षे अक्षरशः भिंतींवर डोकं आपटत आहे, खूप जाडजूड नकाशे वाचत आहे. म्हणजे प्रचंड अफाट कष्ट घेत आहे असं म्हणता येईल. अगदी बरोबर. पण अचानक एक दिवस त्या व्यक्तीला स्वतःच्या खिशातच एक छोटीशी चावी सापडते. अच्छा, म्हणजे उत्तर इतकं जवळ होतं तर. हो. आणि तीच चावी त्या चक्रव्यूहाचा मुख्य दरवाजा एका सेकंदात उघडू शकते. आयुष्यभर शोधलेलं उत्तर इतकं साधं आणि आपल्या इतक्या जवळ असू शकते यावर विश्वास ठेवणं कठीण जातं ना. हो, कसंय आपण नेहमी लांब कुठेतरी शोधत असतो. खरंय. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका चावीबद्दल बोलणार आहोत. आजचा आपला स्रोत आहे तो 16व्या शतकातील एक अत्यंत प्राचीन पण आजही तितकंच क्रांतिकारी ठरणारा संत एकनाथांचा अभंग. हो, ज्याच्या शेवटी एका जनार्दनी असा उल्लेख येतो. बरोबर. आणि केवळ 5 ओळींचा हा अभंग आहे. या सखोल विश्लेषणाचं आपलं ध्येय हेच आहे की तत्वज्ञानाचे मोठे मोठे डोंगर न पोखरता अत्यंत मोजक्या शब्दांत दडलेले हे जे हरिनामाचे सोपे पण अथांग तत्वज्ञान आहे ते उलगडून दाखवणे. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. या अभंगाच्या माध्यमातून आपण एका अत्यंत महत्वाच्या मानसिक आणि आध्यात्मिक सत्याकडे जाणार आहोत. म्हणजे प्राचीन संतांचे सर्वात मोठे योगदान जर काही असेल तर ते हे होतं की त्यांनी ज्ञानाची मक्तेदारी मोडून काढली. म्हणजे ती विशिष्ट वर्गापुरती मर्यादित ठेवली नाही. अगदी. कसंय, जेव्हा आपण अध्यात्म किंवा तत्वज्ञान असे शब्द ऐकतो तेव्हा साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर जंगलात बसलेले ऋषीमुनी येतात. हो, किंवा ते संस्कृत भाषेतील क्लिष्ट श्लोक आठवतात. हो ना. आणि सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडच्या त्या संकल्पना. पण संत एकनाथांसारख्या संतांनी काय केलं, हे सर्व ज्ञान त्या बंदिस्त आश्रमांमधून बाहेर काढलं आणि ते थेट सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलं. खरे. हां, अभंग म्हणजे गुंतागुंत नाकारून साधेपणाचा स्वीकार करण्याचा एक अत्यंत धाडसी प्रयोग आहे असं मला वाटतं. हो. आणि हे समजून घेण्यासाठी आपण या अभंगातील पहिल्याच आणि अत्यंत महत्वाच्या अशा संकल्पनेकडे वळूया. या रचनेची सुरुवातच एका प्रचंड मोठ्या दाव्याने होते. हं, कवी म्हणतो की धन्य माय व्याली सुकृताचे फळ. हं. म्हणजेच पूर्वजन्मीच्या चांगल्या कर्मांचे म्हणजे सुकृताचे फळ म्हणून हा मानवी जन्म मिळाला आहे. आणि ज्या आईने या जीवाला जन्म दिला ती माय खऱ्या अर्थाने धन्य झाली आहे. बरोबर. भारतीय तत्वज्ञानानुसार मानवी जन्म मिळणे हीच मुळात अस्तित्वाची सर्वोच्च उपलब्धी मानली गेली आहे. पण पण लगेचच या उपलब्धीला एक धक्कादायक अट सुद्धा जोडली जाते. कोणती अट? फळं निर्फळ हरिविणं. हां. म्हणजे याचा अर्थ असा की जर आयुष्यात हरी नावाचे तत्व नसेल तर हे सुकृताचे फळ पूर्णपणे निर्फळ किंवा व्यर्थ ठरते. हां, हे खूपच महत्वाचं विधान आहे. पण हे अत्यंत विरोधाभासी वाटत नाही का? म्हणजे एका बाजूला मानवी जन्माला सर्वोच्च फळ म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला एका अटीविना ते पूर्णपणे निरर्थक ठरवायचे. हो, हा विरोधाभास ना मुद्दाम वापरला गेला आहे. कारण तो अस्तित्वाची सार्थकता आणि अस्तित्वाची जाणीव यातील फरक स्पष्ट करतो. अच्छा, म्हणजे नुसतं जिवंत असणं पुरेसं नाहीये. अगदी बरोबर. नुसते जिवंत असणे म्हणजे जीवन जगणे नव्हे. मानवी देह हा लक्षावधी योनींमधून उत्क्रांत होत आलेला एक अत्यंत प्रगत टप्पा आहे. हो, आपल्याकडे विचार करण्याची क्षमता आहे. हो, आपल्याकडे स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्न विचारण्याची क्षमता आहे. पण संत एकनाथ इथे एक कठोर वास्तव मांडत आहेत. ते सांगत आहेत की केवळ जन्म घेणे आणि आपल्या जैविक गरजा पूर्ण करत राहणे पुरेसे नाहीये. त्या जन्माला एक दिशा, एक केंद्रबिंदू मिळणं गरजेचे आहे. जर मूळ उद्देशाची जाणीवच नसेल तर हा दुर्मिळ मानवी जन्मही इतर कोणत्याही प्राण्यासारखाच केवळ जगण्याच्या धडपडीत वाया जातो. हे ऐकताना मला एक आधुनिक उदाहरणाची आठवण येते. समजा एखाद्या व्यक्तीने बाजारातला सर्वात महागडा लाख-दीड लाख रुपयांचा अत्याधुनिक स्मार्टफोन विकत घेतला. बापरे, एकदम टॉप मॉडेल. हो, एकदम टॉप मॉडेल. त्याचे कॅमेरे जगातील सर्वोत्तम आहेत, त्याचा प्रोसेसर प्रचंड वेगवान आहे आणि मेमरी तर अफाट आहे. हा फोन म्हणजे जणू काही पे सुकृताचं फळ आहे असं समजूया. म्हणजे हार्डवेअरच्या दुनियेतील ती सर्वोच्च उपलब्धी आहे. पण आता कल्पना करूया की त्या फोनमध्ये वायफाय किंवा इंटरनेट कनेक्शनच नाहीये. अरे देवा, मग तर तो नुसता डबा झाला. तेच ना.
तो फोन स्वतःमध्ये कितीही प्रगत असला, त्यात कितीही भारी फीचर्स असले, तरी तो एका व्यापक नेटवर्कशी जोडला गेलेला नाहीये. बरोबर. अशावेळी तो फोन केवळ काही ऑफलाईन गोष्टींपुरता मर्यादित राहतो. त्याच्या मूळ क्षमतेच्या तुलनेत तो व्यर्थच आहे, नाही का? म्हणजे हारी नावाचं ते कनेक्शन नसेल, तर मानवी देहाचा हा महागडा फोन फक्त एक शोभेची वस्तू बनून राहतो. या कनेक्शनचे खरे स्वरूप आणि त्याची तांत्रिकता समजून घेण्यास मदत करते. हो, म्हणजे तो मूळ उद्देशच हरवतो ना? नक्कीच. तो स्मार्टफोन उत्तम हार्डवेअर घेऊन आला आहे. जसा मानवी देह सर्व भौतिक आणि बौद्धिक क्षमतांनी युक्त आहे, पण जोपर्यंत तो एका व्यापक नेटवर्कशी, एका मोठ्या सोर्सशी जोडला जात नाही, तोपर्यंत त्याच्या क्षमतांचा खरा वापर होऊच शकत नाही. बरोबर. आध्यात्मिक भाषेत सांगायचे तर हरी हेच ते वैश्विक नेटवर्क आहे जे या वैयक्तिक जीवाला परमतत्वाशी जोडते. या जोडण्याविना माणसाचे सर्व भौतिक यश, पैसा, प्रतिष्ठा किंवा केवळ अस्तित्वात असणे हे अगदी त्या ऑफलाईन स्मार्टफोनसारखे निर्फळ ठरते. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, जर हे इंटरनेट कनेक्शन म्हणजेच हे हरी नावाचं नेटवर्क इतकं महत्वाचं आहे, तर त्याचा पासवर्ड काय आहे? पासवर्ड काय आहे हा चांगला प्रश्न आहे. हो, तो मिळवण्यासाठी आपल्याला नक्की काय करावे लागेल? या प्रश्नाचं उत्तर या अभंगातील पुढच्या विचारात मिळतो. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो बरं का. कसं काय? कवी म्हणतो की वेदांताचे बीज हरी हरी अक्षरे पवित्र सोपारे हेच एक. आता इथे वेदांत हा शब्द आला आहे. हो, वेदांत म्हणजे उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता यासारख्या प्रचंड अथांग आणि गुंतागुंतीच्या ग्रंथांचा अभ्यास. अगदी सामान्य माणसाच्या दृष्टीने तर हा शब्दच धडकी भरवणारा आहे, पण इथे अत्यंत क्रांतिकारी विधान केले जाते की या संपूर्ण वेदांताचे जे बीज आहे ते केवळ हरी या 2 अक्षरांमध्ये सामावलेले आहे. यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बीज हा शब्द. अच्छा, असं का? हा शब्द केवळ काव्यात्मक नाही, तर त्यामागे एक सखोल विज्ञान आहे. म्हणजे एका सूक्ष्म बीजामध्ये काय असते? एका मोठ्या झाडाची सुरुवात असते? हो, त्या बीजामध्ये भविष्यातल्या एका महाकाय वृक्षाचा संपूर्ण DNA दडलेला असतो. त्याची मुळे किती खोल जातील, फांद्या कशा विस्तारतील, त्याला कोणती फळे येतील, हे सगळं त्या एका छोट्याशा बीजात सुप्त अवस्थेत असते. बापरे, म्हणजे ते संपूर्ण ज्ञान त्या 2 अक्षरात आहे? अगदी वेदांताचे अफाट ज्ञान, जे समजून घ्यायला अनेक जन्म अपुरे पडतील, ते सर्व ज्ञान या हरी नावाच्या बीजामध्ये सामावले आहे. जेव्हा हे बीज मनात रुजते, तेव्हा ज्ञानाचा वृक्ष आपोआप बहरतो. खरंय. त्यासाठी बाहेरून हजारो ग्रंथ वाचण्याची गरज उरत नाही. आणि म्हणूनच पुढे जे 2 शब्द वापरले आहेत ना, पवित्र आणि सोपारे म्हणजे सोपे, ते अधिक महत्वाचे ठरतात. कारण सामान्यतः असा एक अलिखित नियम असतो की जे काही पवित्र आणि महान आहे ते अत्यंत कठीण असलं पाहिजे. बरोबर. आणि हाच मानवी मानसिकतेचा सर्वात मोठा अडथळा आहे. बऱ्याचदा समाजातील प्रस्थापित व्यवस्था असा भ्रम निर्माण करते की पवित्र गोष्टी या खूप कडक नियमांनी आणि बंधनांनी वेढलेल्या असाव्यात. हो, म्हणजे एकदम सोळं-ओळं पाळणं किंवा तसं काहीतरी. हो ना. ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला संस्कृतचे गाढे अभ्यासक असावे लागेल किंवा सर्वसंग परित्याग करून थेट हिमालयात जावं लागेल. आणि या गुंतागुंतीमुळे ज्ञानावर काही विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी निर्माण होते. अगदी बरोबर. पण इथे संतांनी ती मक्तेदारी मोडून काढली. त्यांनी स्पष्ट केले की सर्वोच्च सत्य हे पाण्याच्या प्रवाहासारखे असते. ते सर्वांसाठी उपलब्ध आणि अत्यंत सोपे असते. हे हरिनाम इतके सोपे आहे की कोणीही कुठेही ते घेऊ शकतो. तरीही त्याची पवित्रता यत्किंचितही कमी होत नाही. हे सगळं ऐकायला खूपच दिलासादायक आहे, पण ते पचवायला मला थोडं जड जाते. असं का बरं? कारण जर सर्वोच्च सत्य इतक्या सोप्या पद्धतीने मिळवता येत असेल, तर मग मानवी इतिहास हा कठीण तपश्चर्या, व्रतवैकल्य आणि कर्मकांडांनी का भरलेला आहे? लोक आयुष्यभर एवढे कष्ट का घेतात? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. यावर अभंगात एक अतिशय रोखठोक भाष्य केले गेले आहे. कवी म्हणतो, योग, याग, व्रत, नेम, दानधर्म, नलगे साधन, जपतन हरी. आणि पुढे म्हणतात, साधनांचं सार, नाममुखी गातन, हरी हरी म्हणतन कार्यसिद्धी. म्हणजे कोणत्याही इतर साधनांची गरज उरत नाही. हो, योग, याग म्हणजे यज्ञ, व्रत, नियम आणि दानधर्म यांसारख्या कोणत्याही साधनांची गरज हरिनाम जपत असताना उरत नाही. म्हणजे नलगे साधन असं ते म्हणतात. सर्व साधनांचे जे सार आहे ते नामस्मरणात आहे आणि त्यानेच कार्यसिद्धी होते. पण इथे मला एका गोष्टीवर आक्षेप घ्यावासा वाटतो.
कोणता आक्षेप? म्हणजे जर केवळ नामस्मरणाने कार्यसिद्धी होत असेल तर याचा अर्थ असा होतो का की योग किंवा दानधर्म करणं हे चुकीचं आहे? नाही, तसं नाहीये. कारण एखाद्याने समाजासाठी दान करणे किंवा स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग करणे हे निरर्थक आहे का, हा विचार आपल्याला एका निष्क्रियतेकडे तर घेऊन जात नाही ना. हा एक अत्यंत रास्त आणि विश्लेषणात्मक असा प्रश्न तुम्ही विचारला आहे आणि इथेच आपण या अभंगाचा खरा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. संत एकनाथ हे योग किंवा दानधर्म चुकीचे किंवा वाईट आहेत असे अजिबात म्हणत नाहीत. अच्छा. समाजाच्या कल्याणासाठी दानधर्म आवश्यक आहे आणि शरीरासाठी योग सुद्धा आवश्यक आहे. पण जेव्हा आपण अंतिम आध्यात्मिक मुक्ती किंवा परमतत्वाची प्राप्ती या सर्वोच्च ध्येयाचा विचार करतो तेव्हा हे मार्ग आवश्यक नाहीत हे ते ठामपणे सांगत आहेत. म्हणजे ते सक्तीचे नाहीत असं म्हणायचंय. हो, अडचण अशी होते की मानवी मन या साधनांनाच साध्य मानू लागते. लोक व्रते, नियम आणि यज्ञांच्या इतके आहारी जातात की ते त्यामागचा मूळ उद्देशच विसरून जातात. म्हणजे आपण मार्गालाच मुक्काम समजण्याची मोठी चूक करतो. हे ना एका थेट विमानाने म्हणजे डायरेक्ट फ्लाईटने प्रवास करण्यासारखे आहे. ते कसं काय? समजा एखाद्या प्रवाशाला एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे आहे आणि त्याच्याकडे थेट विनाथांबा पोहोचणाऱ्या विमानाचं तिकीट आहे. आता अशा वेळी कोणीतरी येऊन सांगत असेल की नाही, तू आधी बसने जा, मग 10 ठिकाणी थांबे म्हणजे लेओव्हर्स घेणाऱ्या ट्रेनने जा आणि मग तिथे जाऊन बैलगाडी पकड, तर ते किती हास्यास्पद ठरेल. अगदीच हास्यास्पद ठरेल. ट्रेनने किंवा बसने जाणे हे चुकीचे नाही, पण जेव्हा थेट फ्लाईट उपलब्ध आहे तेव्हा त्या लांबच्या, थकवणाऱ्या आणि वेळखाऊ प्रवासाची गरजच काय? अगदी तंतोतंत ही थेट फ्लाईटची उपमा इथल्या तत्वज्ञानाला अचूक लागू पडते. आणि ते जे लांबचे 10 थांबे आहेत ना, तेच म्हणजे हे अनेक कठीण नियम, यज्ञ आणि व्रते आहेत. अच्छा, म्हणजे ते लेओव्हर्स आहेत. हो, यामागची मानवी मानसिकता समजून घेणं खूप गरजेचं आहे. मगाशी जो प्रश्न आला होता की माणसं साध्या गोष्टींवर विश्वास का ठेवत नाहीत, त्याचे उत्तर यातच दडलेले आहे. काय आहे ते उत्तर? कारण कठीण नियमांमुळे माणसाच्या मनात अहंकार निर्माण होतो. जेव्हा एखादी व्यक्ती 10 दिवस उपवास करते किंवा हजारो रुपयांचा यज्ञ करते, तेव्हा त्याच्या मनात मी इतके मोठे कार्य केले हा अहंकार नकळत जागा होतो. खरं आहे, मी काहीतरी वेगळं केलंय ही भावना येते. बापरे, हा विचार खरोखरच डोळे उघडणार आहे. म्हणजे आपण स्वतःला मुद्दाम गुंतागुंतीत अडकवतो कारण त्यात आपल्या अहंकाराचे पोषण होते. हो, या उलट फक्त नामस्मरण करण्यात एक प्रकारची पूर्ण नम्रता आहे, एक समर्पण आहे. मी काहीतरी विशेष करत आहे असा देखावा तिथे करताच येत नाही. कारण नामस्मरण इतके सोपे आहे की त्यात अहंकाराला अजिबात जागाच उरत नाही. बरोबर. आणि म्हणूनच सर्व साधनांचे सार हे मुखाने नाम गाण्यात आहे असे स्पष्ट केले आहे. जेव्हा अहंकार गळून पडतो तेव्हा उरते ती फक्त शुद्ध जाणीव. आणि या प्रवासाचा जो अंतिम टप्पा आहे तो अत्यंत भव्य आणि थक्क करणार आहे. या अभंगाची शेवटची ओळ एका अशा शिखरावर घेऊन जाते ज्याची आपण सामान्यतः कल्पनाही केलेली नसते. हो, ती शेवटची ओळ खूपच अर्थपूर्ण आहे. ती ओळ आहे, नित्यमुक्त तोची ऐक ब्रह्मज्ञानी, ऐका जनार्दनी हरी बोला. आपण पहिल्या ओळीत एका अगदी सामान्य मानवी जन्मापासून म्हणजेच सुकृताच्या फळापासून सुरुवात केली होती. आणि आता थेट नित्यमुक्त आणि ब्रह्मज्ञानी या सर्वोच्च स्थितीपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. इथे ना 2 अत्यंत वजनदार आणि अर्थपूर्ण शब्द वापरले आहेत. पहिला आहे नित्यमुक्त, म्हणजे जो कायम स्वरूपी स्वतंत्र आहे, ज्याला आपल्या इच्छांचे, भीतीचे किंवा कर्मांचे कोणतेही बंधन आता उरलेले नाहीत. आणि दुसरा शब्द आहे ब्रह्मज्ञानी, म्हणजेच ज्याला या विश्वाचे अंतिम सत्य म्हणजेच ब्रह्म पूर्णपणे समजले आहे. म्हणजे ही तर सर्वोच्च पायरी झाली. हो, भारतीय तत्वज्ञानात यापेक्षा उच्च कोणतीही स्थिती अस्तित्वात नाहीये. ही स्थिती प्राप्त करण्यासाठीच पूर्वीचे साधू संत आयुष्यभर वणवण भटकत असत. पण एका जनार्दनी म्हणजेच संत एकनाथ महाराज अत्यंत विश्वासाने निर्वाळा देतात की जो केवळ अंतःकरणातून हरी बोलतो तोच खरा नित्यमुक्त आणि ब्रह्मज्ञानी आहे. क्या बात आहे. हे विधान त्या काळात किती मोठे धाडस असेल याची आपण आज फक्त कल्पनाच करू शकतो. एका सामान्य माणसाला थेट परमतत्वाच्या सर्वोच्च आसनावर नेऊन बसवण्याचं हे कार्य आहे. या संपूर्ण रचनेचा प्रवास जर आपण पाहिला तर तो खरोखरच अवाक करणार आहे. म्हणजे कुठून सुरुवात केली आपण? एका सामान्य जैविक जन्मापासून. हो, मग आपण पाहिलं की ह्या देहाला सार्थकी लावण्यासाठी वेदांताचे कठीण ज्ञान वाचण्याची गरज नाही, तर त्याचे बीज असलेले साधे नाम पुरेसे आहे.
हो. त्यानंतर आपण पाहिलं की योग, यज्ञ आणि कर्मकांडांच्या जंजाळातून ज्यामुळे केवळ आपला अहंकार वाढतो, त्यातून सुटका कशी मिळते. अगदी बरोबर. आणि सरते शेवटी केवळ एका साध्या कृतीने आपण नित्यमुक्त या सर्वोच्च स्थितीपर्यंत पोहोचतो. हा संपूर्ण प्रवास कुठल्याही बाह्य साधनांशिवाय केवळ आतल्या एका आवाजावर पूर्ण होतो, हे खरंच भारी आहे. आणि हा प्रवास इतका वेगवान आणि सोपा वाटतो कारण त्यात कोणतीही कृत्रिमता नाही. म्हणजे संत एकनाथ आपल्याला काहीतरी नवीन मिळवायला सांगत नाहीत, तर ते आपल्याला आपल्या खऱ्या अस्तित्वाची ओळख करून देत आहेत. अच्छा, म्हणजे आपण मुळातच मुक्त आहोत, फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही. हो, आपण मुळातच मुक्त आहोत. फक्त अज्ञानाच्या आणि त्या अनावश्यक कर्मकांडांच्या जाळ्यात आपण स्वतःला अडकवून घेतले आहे. ते जाळे तोडण्याचे एकमेव साधन म्हणजे ते 2 अक्षरी साधे नाव. पण आता आपण या सखोल विश्लेषणाच्या शेवटाकडे येत असताना मला एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न पडतो. कोणता? 16व्या शतकातील हा विचार आजच्या या 21व्या शतकात कसा लागू होतो? कारण आजकाल आपण कुठे जंगलात जाऊन यज्ञ करत नाही किंवा महिने महिने उपवास करत नाही. आजचं जग हे माहितीच्या महापुराने म्हणजे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडने अक्षरशः दबून गेले आहे. हो, ते तर आहेच. मग आजच्या काळात या साधेपणाचे नेमके काय महत्त्व आहे? आजचे आपले यज्ञ आणि व्रते वेगळ्या स्वरूपाचे आहेत, पण त्यांचा जो मूळ स्वभाव आहे तो तोच आहे, अहंकार आणि गुंतागुंत. म्हणजे कसं काय? आजची आधुनिक कर्मकांडे म्हणजे आपले प्रॉडक्टिव्हिटी हॅक्स किंवा 10-10 पायऱ्यांचे मॉर्निंग रुटीन्स. अरे हो, खरे. कॉर्पोरेट जगातला यशाच्या शर्यती किंवा सोशल मीडियावर स्वतःला परिपूर्ण आणि आनंदी दाखवण्याची ती अविरत धडपड, ही सर्व आपली आधुनिक काळातील व्रतेच आहेत ना. बापरे, हा दृष्टिकोन तर मी कधी विचारच केला नव्हता. आजच्या जगातही आपण स्वतःला सांगतो की जर मी अमुक एक टार्गेट पूर्ण केले, जर माझ्याकडे तमुक एक वस्तू आली, तरच माझे जीवन सार्थ होईल. आपण यशाचे इतके कठीण आणि लांबचे मार्ग स्वतःसाठी आखून ठेवले आहेत की आपण सतत तणावात, चिंतेत आणि असमाधानात जगतो. हे अत्यंत भयंकर आहे. म्हणजे आपण आजही त्याच लांबच्या थांब्यांच्या म्हणजे त्या लेओव्हर्सच्याच प्रेमात आहोत. हो, नक्कीच. आपण हजारो ॲप्स डाउनलोड करतो, स्वतःला सतत व्यस्त ठेवतो आणि या धावपळीलाच आपण प्रगती समजतो. आणि म्हणूनच हा प्राचीन स्रोत आज मला वाटतं अधिक प्रासंगिक ठरतो. तो आपल्याला साधेपणा आणि एकाग्रतेचा एक अतिशय क्रांतिकारी विचार देतो. अगदी. साधेपणातच खरे सार दडलेले आहे, हे हा अभंग आपल्याला पुन्हा एकदा ओरडून सांगतोय. हजारो अनावश्यक गोष्टी करण्यापेक्षा त्या एका बीजाशी जोडलेले राहणं अधिक महत्वाचे आहे. नक्कीच. जर आपण याला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर या अभंगात हरी हे केवळ एका विशिष्ट देवतेचे किंवा धर्माचे नाव नाहीये. ते सर्वोच्च सत्याचे, साधेपणाचे आणि आंतरिक शांततेचे प्रतीक आहे. तो एक अँकर आहे, एक असा नांगर आहे जो आपल्याला या माहितीच्या आणि अपेक्षांच्या वादळी जगात स्थिर ठेवतो. जेव्हा तो अँकर मजबूत असतो तेव्हा वरवरच्या लाटांचा अजिबात त्रास होत नाही. आणि यातूनच ऐकणाऱ्यांसाठी आजचा तो आपला अंतिम विचार समोर येतो. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी एक असा प्रश्न जो प्रत्येकाला नक्कीच अंतर्मुख करेल. कोणता प्रश्न आहे तो? या धकाधकीच्या, क्लिष्ट आणि सतत धावणाऱ्या आधुनिक जीवनात एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक हरी काय असू शकतो? खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. ती कोणती एक साधी, सोपी आणि मूळ गोष्ट आहे जिच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यावर बाकीच्या सर्व अनावश्यक चिंता, ताणतणाव आणि क्लिष्ट गोष्टी म्हणजेच आपली सर्व आधुनिक कर्मकांडे आपोआप गळून पडतील. ती गोष्ट एखाद्या व्यक्तीची खरी आवड असू शकते, कुटुंबासोबत घालवलेला निखळ वेळ असू शकतो, किंवा केवळ स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहण्याची कृतीसुद्धा असू शकते. हो, अगदी काहीही असू शकतं. ती गोष्ट कोणतीही असो, पण ती चावी शोधणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जसं आपण अगदी सुरुवातीला पाहिलं होतं, माणसाकडे कितीही अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी युक्त असा अस्तित्वाचा स्मार्टफोन असला तरी जोपर्यंत तो त्या एका योग्य, साध्या आणि मूळ गोष्टीशी त्याच्या वैयक्तिक हरीशी कनेक्ट होत नाही, तोपर्यंत स्क्रीनवर कितीही रंगीबेरंगी आणि व्यस्त ठेवणारी ॲप्स दिसली तरी आतून तो फोन निरफळच राहतो. अगदी खरंय. त्या खऱ्या कनेक्शनचा शोध घेण्याची हीच वेळ आहे असं मला वाटतं. नक्कीच. श्रोत्यांनी या विचारावर नक्की मनन करावं. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.